वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 28 जून पेपर 1 और पेपर 2 होना था, लेकिन नहीं हो पाया है। पेपर लीक वजह से परीक्षा जो है दोस्तों वो पोस्टपोन कर दी गई है। और परीक्षा परिषद के जो ऑफिशियल्स है दोस्तों, उनका कहना है कि परीक्षा में 1 से 1.5 से 2 महीने का वक्त लग सकता है। और आप लोगों को पता है कि सीटेट 2026 मतलब 6 सितंबर 2026 को आपकी सीटेट की परीक्षा भी होनी है दोस्तों। हम रुके थे कि 29 जून से जो है हमको सीटेट को लेकर लेक्चर शुरू करने थे दोस्तों, लेकिन टीएटी का पेपर बीच में लीक हो जाता है और पूरा का पूरा जो मैनेजमेंट है दोस्तों उसमें गड़बड़ हो जाती है। लेकिन सीटेट को हम ज्यादा पीछे नहीं रख सकते, इसलिए आज के इस पहले वीडियो में हम क्वेश्चन पेपर का एनालिसिस करने वाले हैं दोस्तों, क्योंकि मैं आपको बताऊंगा कि सीटेट की जो परीक्षा होती है वो कितनी आसान होती है। आपने इसमें कितना पढ़ा है दोस्तों, कितना नहीं पढ़ा, ये चीजें यहां पर मैटर नहीं करती। आपके पास नॉलेज कितना है, आपके पास अनुभव कितना है, आपके पास स्किल कितनी है दोस्तों, सीटेट यही देखता है। और मैं आपको इस मराठी के क्वेश्चन पेपर में यही बताऊंगा कि क्वेश्चन किस तरीके से पूछे गए, मतलब कितने आसान आसान प्रश्न जो है दोस्तों आपको परीक्षा में पूछे जाते हैं। इस वीडियो के माध्यम से हम समझेंगे। तो देखिए 6 और 7 और 8 फरवरी को जो आपकी परीक्षा हुई थी दोस्तों सीटेट 2026, उसी में से रैंडमली एक क्वेश्चन पेपर हम आपके सामने लेकर आए हैं। मैं आपको बताऊंगा कि बड़े ध्यान से आपने इस वीडियो को देखना है दोस्तों, क्योंकि यहां पर आपको बताया जाएगा कि कितने सिंपल और कितने बेस्ट और क्वालिटी क्वेश्चन क्या है आपको सीटेट की परीक्षा में पूछे जाते हैं। मराठी लँग्वेज पेडागॉजी में तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉइन बटनला जॉइन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मित्रांनो, महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉइन बटनला जॉइन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। पाहूया प्रश्न 1। आता हे बघा मित्रांनो, सूचना काय दिलेली आहे। जर तुम्ही भाषा 1 घेतली असेल सीटेट मध्ये, पेपर 1 असो किंवा 2 असो, तर 91 ते 120 भाषा 1 प्रश्न विचारले जाईल। आणि जर तुमची मराठी भाषा 2 असेल तर 121 ते 150 प्रश्न विचारले जाईल। आपण या ठिकाणी भाषा 1 पाहणार आहोत। आता या ठिकाणी सूचना काय दिलेली आहे की पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्याय निवडा। आता हे बघा मित्रांनो, आपण डायरेक्ट प्रश्न पाहणार आहोत आणि उत्तर पॅसेज मधून शोधणार आहोत। तर हे बघा अशा प्रकारे एक पॅसेज दिला होता, एक उतारा दिला होता। आणि हे बघा पहिला जे प्रश्न आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 91 वा प्रश्न काय दिलेला आहे की माणूस आणि झाड यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न कोणी केला। सोपा प्रश्न आहे, म्हणजे जर तुम्ही उतारा वाचला तर लगेच तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळून जाईल। तर हे बघा मित्रांनो, माणूस आणि झाड यांच्यातील दुरावा कोणी कमी केला तर निसर्गाने कमी केला, म्हणजे ऑप्शन जे डी असेल। सर पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। हे तुम्ही पाहू शकतात जशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे की हे बघा माणूस आणि झाड यांच्यातल्या दुरावत चाललेल्या नात्यांच्या डोकवण्याचे ते नात साधण्याचे निसर्गाने कितीतरी वेळा प्रयत्न केला, म्हणजे आपला ऑप्शन जे डी असेल। पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। 92 वा प्रश्न आहे की आपण वृक्ष व्हावे असे लेखिकेला का वाटते। सोपा प्रश्न आहे। जर तुम्ही शेवटची 2 ओळी वाचली तर तुम्हाला लगेच या ठिकाणी उत्तर मिळून जाईल की अनेकांचे आधार होता यावे म्हणून। 9 मार्कासाठी तुम्हाला हा उतारा या ठिकाणी दिलेला आहे। आता पुढचा प्रश्न जस्ट तुमच्या नॉलेजच्या बेसवर विचारला गेलेला प्रश्न आहे, व्याकरण संदर्भात हा प्रश्न आहे। सर प्रश्न काय दिलेला आहे की निवांत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। आता हे बघा निवांत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता, तर अशांत, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल। पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्याकरण संदर्भात तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न उतार्याच्या आधारावर विचारले जातात। स्पेशली व्याकरण संदर्भात प्रश्न दिले जात नाही, परंतु व्याकरण संदर्भात जे 6-7 मार्कासाठी प्रश्न असतात ते उतार्या आधारावर विचारले जातात। आता पुढचा प्रश्न काय आहे की झाडाला कशाची उपमा दिली आहे। उत्तर कुठे आहे तर पॅसेज मध्ये दिलेला आहे। आता हे बघा मित्रांनो, झाडाला कशाची उपमा दिलेली आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे दधीचीची, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे, कारण की या ठिकाणी दिलेला आहे की झाड दधीची आहेत, म्हणजे हा आपलं उत्तर आहे। ऑप्शन जे आपण
या ठिकाणी 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. खूप सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे रिसेंटली जी परीक्षा झालेली आहे 33% निकाल लागलेला आहे मित्रांनो पेपर 1 साठी सीटेट 2026 मध्ये. ओके, प्रश्न काय आहे की माणसाने कसे असावे असे लेखिकेला वाटते. तर हे बघा, हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे की माणसाने वटवृक्षासारखे असावे, म्हणजे ऑप्शन 3 बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 बरोबर उत्तर राहणार आहे. या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला शेवटीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की माणसाने वटवृक्षासारखे व्हावे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे हे बघा. आता हा प्रश्न आहे की सोपा प्रश्न आहे. तुम्ही जर उतारा वाचला म्हणजे 2 मिनिटात तुम्ही हा उतारा वाचू शकता. सोपा प्रश्न आहे सर. प्रश्न काय दिलेला आहे की पेटणे, जळणे, राख होणे हे केव्हाही वाईटच असे कोण म्हणाले. तर हे बघा, पेटणे, जळणे, राख होणे हे केव्हाही वाईटच असे कोण म्हणाले, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 4 दिलेला आहे भंगारवाली, म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी दिलेलं आहे की मला भंगारवालीचे शब्द आठवले, पेटणे, जळणे, राख होणे हे केव्हाही वाईटच, म्हणजे आपल्याला उत्तर मिळाला ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे ओके, 97वा प्रश्न बघा. आता 97वा प्रश्न, बाकीचे जे 3-4 प्रश्न होते मित्रांनो ते व्याकरण संदर्भात विचारले गेलेले प्रश्न आहे. ग्रामरचे ते प्रश्न या ठिकाणी राहणार आहे की दोन्हीकडे जंगलच पेटली आहेत, यातील अधोरेखित काय आहे. तर हे बघा मित्रांनो, यातील अधोरेखित जे असणार आहे ते संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद आहे म्हणजे पेटली आहेत, संयुक्त क्रियापद या ठिकाणी वापरलेला आहे. प्रश्न 98 दिलेला आहे की बाहेर कडकडीत ऊन होत, अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, फ्रीचे मार्क आहे. म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटेट व्याकरण संदर्भात विचारले जातात. फक्त शब्दांची जाती मधलेच तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. तर कडकडीत हे काय आहे, तर विशेषण आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. आणि 99वा प्रश्न आहे की लाकडी झोपड्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते, यातील शब्दयोगी अव्यय असलेला पर्याय शोधा. नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तर झोपड्यावर म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 4 प्रश्न या ठिकाणी ग्रामरचे ऍड केलेले होते, म्हणजे आपला पहिला जे पॅसेज आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता तुम्हाला एक कविता पण दिली जाते बघा. ओके, सूचना काय आहे की पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्याय निवडून पर्यायाची निवड करा. ओके, कविता दिलेली आहे. आपण पहिले प्रश्न पाहून घेऊ, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो मित्रांनो मी. फाल्गुन चैत्रात फुलून येतो वसंत, पानापनात चैतन्य नसे सृष्टीला उसंत, अशा प्रकारे काहीतरी कविता दिलेली आहे. आता हे बघा, प्रश्न काय आहे, कविते संदर्भात प्रश्न काय दिलेला आहे. पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की कोणत्या महिन्यामध्ये घर सुखाने फुलून येते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे, आपण उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा, कोणत्या महिन्यात म्हणजे आषाढ व श्रावण, म्हणजे ऑप्शन 3 बरोबर उत्तर राहणार आहे. तुम्हाला डायरेक्ट उत्तर दाखवतो मी. ओके, हे बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ओके, हे बघा, आषाढ श्रावणात पावसाच्या सरी, शेते डोलते झोकात, सुख येते घरोघरी, म्हणजे आपला ऑप्शन 3 बरोबर उत्तर झालेला आहे. पर्याय 3 जे दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 101, कोणत्या ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे आणि हे बघा इथेच यात उत्तर मिळेल. ओके, एक मिनिट, हे बघा, पोष मागात शिशिराचे आगमन, पान गळती नंतर उमलते पानन पान, म्हणजे शिशिर आपला काय असणार आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे शिशिर आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे, पुन्हा एक व्याकरण संदर्भात प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. 102 तुम्ही पाहू शकतात की फाल्गुन चैत्रात फुलून येतो वसंत, पाना पानात चैतन्य नसे सृष्टीला उसंत, अशा प्रकारे काहीतरी म्हणजे या ठिकाणी ओळी दिलेली आहे आणि सूचना दिलेली आहे की या कडव्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. आता अधोरेखित शब्द म्हणजे कोणते, तर येतो आणि नसे, हे काय आहे, विशेषण, क्रियापद, कर्म किंवा कर्ता काय आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. हे बघा,
चार ऑप्शन्स दिलेले आहे. तर नसे आणि येतो हे काय आहे तर क्रियापद आहे मित्रांनो. सिंपल लॉजिक तुम्ही या ठिकाणी लावू शकतात. सोपे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. 103 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वसंत फुलून येतो, कोणत्या महिन्यामध्ये वसंत फुलून येतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. सोपा प्रश्न आहे. पहिल्याच ओळीत उत्तर आहे की फाल्गुन आणि चैत्र, म्हणजे ऑप्शन 2 उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 बरोबर उत्तर राहणार आहे. तुम्ही पाहू शकतात की फाल्गुन चैत्रात फुलून येतो वसंत उत्तर मिळाला, म्हणजे पर्याय जे 2 आहे, ऑप्शन जे 2 आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. किती प्रश्न झालेले आहे 104. ओके 104. पुढचा प्रश्न बघा 103 झाले आय थिंक 104. गुलमोहर कोणत्या ऋतूत फुलून येतो, गुलमोहर कोणत्या ऋतूत फुलून येतो, तर उत्तर काय असणार आहे ग्रीष्म, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे, कारण की या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की वैशाख ज्येष्ठात ग्रीष्माचा तडाखा, त्यातही गुलमोहर हसतो सारखा, म्हणजे ग्रीष्म महिन्यात गुलमोहर फुलून येतो. आपला ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर असणार आहे. 105 दिलेला आहे की हे बघा या ऋतू सोहळ्याला कवीने काय म्हटले आहे तर निसर्ग शाळा असे म्हटले आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो 15 पैकी कमीत कमी 13 मार्क तुम्ही 13 गुण या ठिकाणी तुम्ही मिळू शकतात. 13 गुण तुम्ही कमीत कमी या ठिकाणी मिळू शकतात. अशा प्रकारे हा तुम्हाला 2 पॅसेज या ठिकाणी दिलेले आहे. आणि बाकीचे जे 15 प्रश्न आहे मित्रांनो ते पॅडागॉजी संदर्भात विचारले जातात, म्हणजे प्रश्न क्रमांक 106 ते प्रश्न क्रमांक 120 पर्यंत जे प्रश्न असतात ते तुम्हाला पॅडागॉजी संदर्भात प्रश्न विचार. क्रमांक 106 पहा. ओके प्रश्न 106 काय दिलेला आहे. प्रश्न बघा की शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देते, तिला त्या माध्यमातून विद्यार्थी शैक्षणिक पद्धती आणि आवड जाणून घ्यायची आहे. येथे शिक्षिकेची भूमिका डॅश डॅश ही आहे तर निदान करणारी आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला उत्तर असणार आहे. मित्रांनो खूप सोपे सोपे प्रश्न तुम्हाला फेब्रुवारी 2026 च्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते. प्रश्न 107 काय आहे बघा. प्रश्न 107 काय दिलेला आहे की वर्गातील, म्हणजे विधान ए दिलेला आहे की वर्गातील शैक्षणिक अनुभवांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि घटनांशी गाढ संबंध असतो, म्हणजे 100% हा विधान या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. आणि आर म्हणजे कारण दिलेलं आहे की शैक्षणिक अनुभवांची रचना विद्यार्थ्याच्या पूर्व आकलनावर आधारित असते, 100% बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जे ऑप्शन 3 आहे सर, ऑप्शन 3 आहे की ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर ए चे योग्य ते स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी करत आहे, म्हणजे आपला उत्तर काय असणार आहे ऑप्शन 3 उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न सर 108वा प्रश्न काय दिलेला आहे बघा. 108वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा की भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही. निगेटिव्ह वे मध्ये हा प्रश्न आहे. भाषा शिक्षणासंदर्भात आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि कोणते विधान योग्य नाही आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो. तर बघा भाषा शिकणे म्हणजे अर्थ लावणे बरोबर आहे. भाषा शिकण्याला अवधी लागतो, वेळ लागतो बरोबर आहे. भाषेशी पुरेसा संपर्क मिळून दिला तर प्रत्येक विद्यार्थी भाषा सहज शिकू शकतो बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 2 आहे की भाषा शिकण्यासाठी व्याकरण शिकणे गरजेचे आहे, या ठिकाणी आपला अयोग्य विधान राहणार आहे, म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो प्रश्न 109 दिलेला आहे की हे बघा विधान ए दिलेले आहे की सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीसाठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांमध्ये महत्त्वाच्या क्षमता विकसित होण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते, म्हणजे पहिले जे विधान आहे ते 100% बरोबर या ठिकाणी दिलेले आहे. नंतर कारण आर दिलेला आहे की सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्ती क्षमता मुलांमध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव, स्थान यासोबतच इतर संस्कृतीचा आदर करण्याची क्षमता निर्माण करते, म्हणजे कारण सुद्धा बरोबर दिलेला आहे. तर ऑप्शन जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे की ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर ए चे योग्य स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी करत आहे मित्रांनो, म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला
जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. आणि तुम्ही स्क्रीनवर पाहत आहोत की आपले जे नोट्स आहे म्हणजे मराठी अध्यापन शास्त्र नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 साठी फक्त तुम्हाला 199 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. आणि प्रश्नसंच सुद्धा रेडी आहे. मराठी पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी 2 वेगवेगळे प्रश्नसंच आपण तयार केले आहे मित्रांनो. पेपर 1 साठी 100 रुपयामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे मराठी भाषा पेडागॉजी पेपर 1 साठी विथ आन्सर की. आणि पेपर 2 साठी जर पाहिजे तर 100 रुपयामध्ये तुम्हाला मराठी भाषा पेडागॉजीची प्रश्नपत्रिका मिळणार आहे मित्रांनो. 10 प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे. अपडेट प्रश्नसंच आहे. आणि 6 सप्टेंबर 2026 च्या परीक्षेसाठी आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे मित्रांनो. जर तुम्हाला मराठीचा टोटल पॅक पाहिजे तर पेपर 1 साठी 299, पेपर 2 साठी 299 आणि दोन्ही पेपर साठी पाहिजे तर 399 मध्ये तुम्हाला हा कॉम्बो पॅक दिला जाईल मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिंपली मराठीमध्ये आपण जवळपास 27-28 मार्क या ठिकाणी आरामात मिळू शकतो मित्रांनो. कारण सर्वात जी सोपी प्रश्नपत्रिका असते ते मराठी भाषा पेडागॉजीची प्रश्नपत्रिका असते. जशा प्रकारे तुमच्या समोर प्रश्नपत्रिका मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही आपले नोट्स आणि प्रश्नसंच या ठिकाणी परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. 1 मिनिट. ओके 1 मिनिट बस. चलिए ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 110. सर 110वा प्रश्न बघा. 110वा प्रश्न काय आहे की विधान दिलेला आहे. विद्यार्थी संचयिका म्हणजे पोर्टफोलिओ म्हणजे विद्यार्थ्यांच्या कामगिरीची हेतुपूर्वक केलेला संग्रह असतो. सर्वांना माहित आहे. म्हणजे पहिला विधान पूर्ण काय झाला तर बरोबर झाला. आता कारण आर दिलेला आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्यादा आणि क्षमताचे मूल्यमापन करण्यास संचयिका पोर्टफोलिओ मदत करते. 100% बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे की ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर ए चे योग्य विश्लेषण आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे आहे ते सोपा प्रश्न आहे. म्हणजे एक पण कठीण प्रश्न तुम्हाला 2026 च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला न होता. प्रश्न आहे की हे बघा प्रश्न काय दिलेला आहे की पाठ्यपुस्तकामध्ये लेखकांनी लिहिलेल्या कविता गोष्टी नाटक आणि इतर लेखन प्रकार असतात. आपणास अशा प्रकारची सामग्री निवडावी लागते कारण ती. आता हे बघा मित्रांनो प्रश्न आरामात वाचून घ्या. प्रश्न समजून घ्या आणि लॉजिक लावा. कारण सीटेट मध्ये तुम्हाला फक्त तर्क आणि लॉजिक वापरावा लागतो मित्रांनो. म्हणजे तुम्हाला लगेच उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. ओके 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा ती अधिकृत असते आणि नैसर्गिक भाषेत असते. म्हणजे जे ऑप्शन 3 आहे पर्याय जे 3 आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 112 काय दिलेला आहे बघा. प्रश्न 112 दिलेला आहे की पुढीलपैकी वाचनाचे कोणते उपकौशल्य नाही. म्हणजे निगेटिव्ह वे मध्ये हा प्रश्न आहे. किती सोपा प्रश्न आहे बघा की आवश्यक असलेली विशिष्ट माहिती निहाळणे बरोबर आहे. शब्दसंग्रह जाणणे महत्त्वाचे शब्द शोधता येणे बरोबर आहे. आणि शब्दाचा अर्थ लावणे आणि अपरिचित शब्दाचा वापर करणे बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 2 दिलेला आहे की प्रत्येक शब्दाचा अक्षरक्रम म्हणजे स्पेलिंग माहित असणे हे वाचनाचे उपकौशल्य नाही. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 113 आहे की भाषा विकासाचे ज्ञानात्मक सिद्धांत मानते की भाषा ही. आता हे बघा ज्ञानात्मक सिद्धांत काय मानते तर हे बघा ती मानते की बोलणे सुरू करण्यापूर्वी मुलांच्या संकल्पना समजुतीवर अवलंबून असते. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 114 दिलेला आहे की चित्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही. आता या ठिकाणी सुद्धा निगेटिव्ह वे मध्ये हा प्रश्न आहे. आपल्याला 4 विधाने 4 ऑप्शन्स दिलेली आहेत. तर हे बघा विद्यार्थ्यांची आवड जपतात बरोबर आहे. सहाय्यक घटक आहेत 100% बरोबर आहे. आणि भाषेला अपरिचित आणि स्मरणीय संदर्भात प्रस्तुत करण्यात मदत करतात बरोबर आहे. परंतु 1 नंबर दिलेला आहे की अशी चित्रे काढण्याची संधी देतात. म्हणजे ऑप्शन 1 या ठिकाणी काय असणार आहे तर योग्य नाही. म्हणजे अयोग्य विधान राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. 115वा प्रश्न आहे की लहान विद्यार्थ्यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आता हे बघा मित्रांनो लहान विद्यार्थ्या संदर्भात 4 विधाने दिलेली आहे आणि योग्य विधान कोणते तर हे बघा अगदी लहान विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना
समजून घेणे अवघड ठरते. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन जे डी आहे, फक्त लॉजिक या ठिकाणी लावा, फक्त तर्क या ठिकाणी लावा, म्हणजे आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे की सर या ठिकाणी ऑप्शन जे डी आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. इयत्ता पहिलीची शिक्षिका मुलांना भिंतीवर रेघट्याने मारणे, रेखाटणे, लिहिणे काय वाटेल ते करण्यास सांगते, ती कोणत्या गोष्टीला उत्तेजन देते? इम्पॉर्टंट प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय असेल तर हे बघा, उदयमान साक्षरता विकास. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 117 दिलेला आहे की एका शिक्षिकेला भाषा शिक्षणातही काही गोष्टी लक्षात येतात. उदाहरणार्थ विज्ञान संकल्पनावरील मजकूर समजावून वाचणे. ती अशा मुलांची निवड करते ज्यांना या विशिष्ट क्षमतेने वाचण्यात अडचण येते. ती त्यांच्यासाठी स्वतंत्र तास घेते आणि मजकूर वाचणे समजून घेणे यासाठी मदत करते. तर हे बघा, शिक्षिका या ठिकाणी मदत करत आहे, अशा मुलांची निवड करत आहे ज्यांना अडचण येत आहे. लक्षात ठेवा, काही शब्द या ठिकाणी आलेले आहे म्हणजे तुम्हाला आतापर्यंत उत्तर या ठिकाणी मिळालेलं असेल. तर हे बघा, हा सराव म्हणजे उपचारात्मक शिक्षण किंवा निदानात्मक शिक्षण. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 118 दिलेला आहे की विद्यार्थी दुकानातून एखादी वस्तू विकत घेण्यासाठी व्यावहारिक भाषा कौशल्याचा वापर करू शकतो की नाही याचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थ्याकडून कोणती कृती करून घेणे उपयुक्त ठरेल. अशा प्रकारे 118वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय, 4 ऑप्शन्स या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि आन्सर की मध्ये जे उत्तर दिलेलं आहे की ग्राहक आणि दुकानदार यांच्यावर बेतलेला लहान संवाद लिहिणे. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रश्न 119 दिलेला आहे की वर्गात मुलांमध्ये संभाषण होण्यासाठी एक शिक्षक म्हणून तुम्ही कोणते पाऊल उचलाल? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, ए विद्यार्थ्यांना अधिक प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणार. ओके, आता या ठिकाणी ए बरोबर आहे म्हणजे BCD आपण कट केलेला आहे. ओके, जोड कार्य, गट कार्य करून विद्यार्थ्याकडून त्याचे मत मागणे म्हणजे ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. आता या ठिकाणी A-B नाही म्हणजे हा सुद्धा एक ऑप्शन आपला कट झालेला आहे. आता ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 दोनच ऑप्शन या ठिकाणी उरलेले आहेत. तर हे बघा, डी बरोबर आहे. एकमेकांसमोर संवाद वाचणे आणि एकेकाने परस्परांना प्रश्न विचारणे म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न होता सर, प्रश्न दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या शब्द संग्रह विकसित करण्यासाठी शिक्षक असा सामग्रीचा वापर करतात ज्यात भाषा मुलांच्या अनुरूप सोपी करण्यात आली असून ती अधिकृत साधनांतून घेतली आहे. ही सामग्री म्हणजे प्रतवार वाचन साधन. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण मराठी 2026 ची सीटेटची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहोत. मित्रांनो, खूप सोपे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहोत. म्हणजे तुम्हाला उतारा जशा प्रकारे दिला होता, कविता जशा प्रकारे दिली होती आणि पॅडागॉजी म्हणजे अध्यापन शास्त्राचे जे 15 प्रश्न असतात मित्रांनो, फक्त 2-3 प्रश्न या ठिकाणी कठीण होते, बाकी सर्व प्रश्न सोपे होते. म्हणजे आरामात तुम्ही 26-27 मार्क या ठिकाणी घेऊ शकतात. जशा प्रकारे मराठी पॅडागॉजीचा पेपर असतो मित्रांनो, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिले जाते. आणि हिंदी आणि मराठी म्हणजे भाषा सेम असते मित्रांनो. हिंदी आणि मराठीमध्ये तुम्हाला सेम प्रश्न विचारले जाते. सिलेबस सुद्धा सेम असतो मित्रांनो, फक्त भाषेचा फरक या ठिकाणी असतो. आणि जर तुम्हाला मराठी पॅडागॉजीचे नोट्स पाहिजे, मराठी क्वेश्चन सेट पाहिजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी अवेलेबल आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. कारण 6 सप्टेंबरला सीटेटची परीक्षा होणार आहे. सीटेटची परीक्षेपूर्वी जशा प्रकारची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो, म्हणजे 100+ मार्क तुमचे फिक्स असणार आहे. कारण जशा प्रकारचे पेपर हिंदी आणि मराठी संदर्भात सीटेटमध्ये विचारले जातात, टोटली अनालिसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये विश्लेषण या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.